नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण विविध प्रकारचे कालसर्पयोग म्हणजे काय आणि कोणत्या कालसर्पयोगामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी मिळणार आणि कोणत्या गोष्टी मिळणार नाहीत, आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या भविष्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला लाभात आहेत आणि कोणत्या गोष्टी लाभणार नाहीत, आपण त्यासाठी प्रयत्न करायचा. ज्या आपल्या लाभात आहेत, ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यांचं सोनं करायचं. ज्या मिळणार नाहीत किंवा ज्या मिळण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे, यासाठी आपण जर प्रयत्न केले तर आपले प्रयत्न वाया जाण्याची शक्यता असते किंवा झालेला वेळ आणि त्यावर करावा लागणारा खर्च, लागणारा पैसा हा गेल्यामुळे आपण मनोविकृत होण्याची शक्यता असते. मानसिकदृष्ट्या क्लेश होतो, आर्थिकदृष्ट्या तोटा होतो आणि मग आपल्याला कळतं की अरेच्या खूप मोठा लांब गेल्यानंतर आपण परत यायला लागलेलो आहोत. मग त्यासाठी जाणारा खर्च, लागणारा वेळ आणि आयुष्यातली सुवर्ण संधी आपण गमावली. असं होता कामा नये. म्हणून आपण त्या कालसर्पांचा पुन्हा एकदा विचार करायचा की आपल्याला काय मिळणार आहे. बौद्धिकदृष्ट्या जर आपण खूप कमी असू, 40-50%, तर आपण मेडिकलला जायचं आणि डॉक्टर व्हायची स्वप्न बघू नयेत. कुठलाच नाही, माणसाचा नाही, जनावराचा नाही. नाही मला व्हायचंच आहे, मग होणार. मग तू अडचणीतच येणार, सगळीकडे तुलाच ॲडमिट करायची वेळ येणार बाबा, अशी परिस्थिती येते. म्हणून आपल्याला आपल्यात कुवत काय आहे, आपल्यात गुण, क्वालिटीज काय आहेत आणि आपण त्याचा कशा प्रकारे विकास करावा, हेच तुम्हाला कालसर्पयोगामध्ये स्पष्ट करता येईल. बघूया की कालसर्पयोगाचे जे एकूण 12 प्रकार आहेत ते राहू या घटकाशी निगडीत आहेत. राहू हा नवग्रहांची मांडणी केल्यानंतर त्यामध्ये नुसता चेहरा अशा स्वरूपाची प्रतिकृती दाखवतो आणि केतू हा नुसता धड. म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी संकल्पना समजून घ्या. असं कधी असत नाही. काही गोष्टी लिजंड्स म्हणजे कथायुक्त या स्वरूपामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहेत, पण प्रत्येक कथेला मतीत अर्थ आहे. प्रत्येक कथेला मतीत अर्थ आहे. आता ही कथा जी असते ती कथेच्या जागी असते, पण आपण त्यातनं काय घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. फळ मी कोणतं खाल्लं महत्त्वाचं नाही, माझ्या शरीराला त्यातलं काय घटक उपयुक्त होता हे दिसत नाही आपल्याला. काजू खाल्ला म्हणजे मला प्रोटीन दाखवता येणार नाही आहे, पण ते निश्चितपणे आपल्याला उपयुक्त आहे. तसा प्रकार असेल. मी जर समजा विचार केला की राहू म्हणजे मानसिकदृष्ट्या डोकं, मेंदू, ज्यामध्ये मी विचार करून माझा उन्नतीचा काळ जो आहे तो अजून भरभराटीला आणू शकतो, प्रत्येक गोष्ट योग्य मार्गाने विचार करून माझ्यामध्ये प्रगती करू शकतो, तो घटक म्हणजे राहू. आणि केतू म्हणजे काय, माझं हे चालत नाही, हे विचार करत नाही, मग मला लोक, ज्याला आपण रिमोटवर चालवणारा टी व्ही म्हणतो तसा माझा वापर करतात. त्यांनी सांगायचं आणि मी काम करायचं, मग माझं धड काम करतं. म्हणजे माझी बुद्धी चालत नाही तेव्हा माझ्याकडं शारीरिक ताकद असते आणि मी ती ताकद म्हणून काम करतो. असं जर असेल तर तो केतू. इतके साधे उपाय आहेत. तुमच्या अगदी वर्गामध्ये तुम्ही बघितलं, तुमच्या लक्षात येईल, पहिल्या बेंचरचे सगळे राहू होते, त्यांनी आयुष्यामध्ये फक्त बुद्धीवर काम केलं आणि ते आज जगत आहेत. आणि जे मागं बसले होते सगळे केतू होते, ते सगळे शारीरिक कष्ट करून दमून सुद्धा आज जगत आहेत, पण त्यांची दमण्याची आणि पैसे मिळण्याची कुवत आणि बौद्धिक दृष्टीने पुढे जाणाराची, काम करण्याची आणि घ्यायची जगण्याची कुवत तुम्हाला लक्षात येईल एकाच वेळी सेम आहे. एकाच वर्गातली 2 मुलं जर आपण बघितली असतील तर एक आयुक्त पदाला जातो आणि दुसरा त्याच खोलीच्या बाहेर शिपाई म्हणून बसलेला असतो. असं का झालं मग, तर हा राहू प्रणित आहे आणि तो केतू प्रणित आहे. म्हणजेच हा बुद्धीवर जगणारा प्राणी आणि हा शरीरावर जगणारा. इतकं साधं आणि सोपं गणित आपल्या लक्षात येतं. त्यामुळं राहू केतू आहेत काय आणि ते नाही आहेत काय अशा कुणाच्याही वेडपट कल्पनांच्या मागे लागून त्यांच्याशी वादविवाद करू नका, कारण आपल्याला वादायची सवय नसते, त्यामुळं आपण त्या गोष्टीत पडत नाही. पण ही वस्तुस्थिती तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये, कोणत्याही वर्गामध्ये गेलात तर तुम्हाला ही लक्षात येईल की काही राहू प्रणित आणि काही केतू प्रणित आहेत. फक्त बुद्धीवर जगणारा वर्ग मोठा आहे आणि बुद्धी सोडून फक्त शरीराच्या ताकदीवर जगणारा वर्ग मोठा आहे बाजारामध्ये. मग हेच ते राहू आणि केतू आजही आहेत, कालही होते, पुढेही ते असणार आहेत. त्यामुळे ते संपात बिंदू नाही, त्याच्यात जाऊ नका. ही संकल्पना जरी तशी असली तरी वस्तुस्थिती ही आहे. बघूया आता 11 नंबर
चा कालसर्प योग म्हणजे काय, एकूण 12 प्रकार, त्यातला आपण बघत आहोत 11 नंबर. ज्या जातकाच्या लग्न कुंडलीमध्ये, जातक म्हणजे व्यक्ती, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल किंवा अजून कोणी, ज्या जातकाच्या जन्मलग्न कुंडलीत 11व्या स्थानात राहू, 11वं स्थान म्हणजे भाग्योदयाचं, हे लाभाचं स्थान, मला मिळणारे सर्व प्रकारचे लाभ, कुठले का असणार, सर्व प्रकारचे लाभ, अगदी जन्मला आई वडिलांचा लाभ होतो आपल्याला, त्यांच्या प्रेमाचा लाभ होतो, आजी आजोबापासून आत्यापासून मामापर्यंत हे सगळे घेत असतात, उठत असतात, बसत असतात, ठेवत असतात, फिरत असतात, हा लाभ असतो आपला. आपल्याला हे पैशात मोजता येणार नाही आहे. काही लोकांना ते कोणच लाभत नाही, सगळे आहेत पण कोणी येत पण नाही, असं पण होऊ शकतं. म्हणजे हा लाभ आहे एक प्रकारचा, आपल्याबरोबरच्या लोकांचा आपल्याला लाभ होत असतो. तसा आपल्याबरोबरच्या परिस्थितीचा, आपल्याबरोबरच्या स्थानिक वातावरणाचा, आपण ज्या बाजारपेठेत घरात राहतो तिथला, हा सगळे लाभ, आपल्याला हे सगळे लाभ मिळतात का नाही त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून आपल्या लाभाचा विचार आपण कसा करतो याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं ज्या जातकाच्या जन्मलग्न कुंडलीत 11व्या स्थानात राहू असतो व 5व्या स्थानात केतू असतो, म्हणजे हे 11वं स्थान आणि हे 5वं स्थान, हे बरोबर ह्या एका रेषेच्या या बाजूला आणि एका रेषेच्या या बाजूला, याला आपण खो खो खेळताना माणसं बसतात, इकडे एक तोंड करून इकडे एक तोंड करून, या स्वरूपाची स्थिती असते. आणि ह्यांच्यामध्ये 180 अंशाचं अंतर असतं. एक सरळ रेषा आहे, एक या बाजूला वरती आणि एक या बाजूला खालती आहे, या स्वरूपाची परिस्थिती असते. मग आपण जर बघितलं तर लक्षात येईल की 5वं आणि 11वं स्थान हे आपल्या पत्रिकेतलं महत्त्वाचं. म्हणजे या प्रकारच्या कालसर्पयोगामध्ये व्यक्तीला लाभच मिळत नाहीत, ती पात्र असून सुद्धा लाभ मिळत नाही. पण काही वेळेला पात्र नसताना लाभ मिळताना दिसतात, तेव्हा मात्र आपल्या लक्षात येतं की अरे हे चुकीचं चाललंय. मग असं जर असेल तर हे का होतं असं, याची कारणं आपल्याला तिथं शोधावी लागतील. नवग्रह मंडळामध्ये इतर 7 ग्रह जे आहेत, राहू केतू सोडले नवग्रहातले, तर हे 7 ग्रह ह्या 2 ग्रहांच्या मध्ये अडकून असतात. म्हणजेच काय, या लग्न कुंडलीचा आपण जर विचार केला तर असं लक्षात येईल की इथपासून इथपर्यंत आपण जर एक हा कर्ण घेतला, म्हणजे ही रेषा, तर हा एक काटकोन त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण मिळेल. किंवा उलट ही रेषा अशी मध्ये मारली तर हा एक काटकोन त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण प्राप्त होतो. तर काय होतं याच्यामध्ये, तुम्ही कोणताही त्रिकोण घ्या, काटकोन त्रिकोण, एका काटकोन त्रिकोणामध्ये त्या नवग्रहातले जवळजवळ 8 ग्रह एका बाजूला आणि एकच ग्रह दुसऱ्या बाजूला, किंवा परिस्थिती थोडीशी वेगळी असू शकते. म्हणजे नवग्रहांपैकी 7 ग्रह एका बाजूला आणि 2 ग्रह एका बाजूला, म्हणजे काय, केतू आणि अजून एखाद दुसरा ग्रह एका बाजूला असेल आणि बाकी सगळेच्या सगळे ग्रह एका बाजूला असतील. अशा परिस्थितीला आपण काय म्हणतो, कालसर्प योगाची पत्रिका. काल आणि सर्प म्हणजे काय, हे राहू या घटकाचे आधी आणि प्रत्यादी देवता आहेत. काळ म्हणजे काय, की जो असा एक काळ येतो की तो काळ तुम्हाला नुसता, आपण ज्याला म्हणतो की उचकटत नेतो आणि पुढं 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 नेतो, आपल्याला काहीही देत नाही, आपल्याला नुसतं पळायला लावतो त्याच्या मागे, हा काळ. आणि सर्प म्हणजे भीतीदायक स्वरूपामध्ये आपल्याला सततपणे कुठेही दर्शन देण्याची परिस्थिती असते, याला आपण सर्प म्हणतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये सर्वात जास्त भीतियुक्त वातावरणात राहतो, प्रत्येक गोष्टीची आपल्याला भीती वाटते आणि ह्या प्रत्येक गोष्टीच्या भीतीमागे मृत्यू हे एकमेव कारण आहे. मग त्यासाठी आपण धावत असतो. मग हा काळ आणि सर्प हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला लागलेले राहू आणि केतू हा सगळा भाग आहे, तो आपल्याशी निगडीत आहे, आपण त्यापासून लांब पळून जाऊ शकत नाही. हा जर प्रकार बघितला तर लक्षात येईल की या प्रकारात मुख्य म्हणजे काय, 11वं स्थान जे आहे हे लाभ, या स्वरूपाचे लाभ जे आहेत ना ते मिळतच नाहीत. मग ते लाभ कोणकोणते असू शकतील व्यक्तीच्या आयुष्यामधले बघूया. आता या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये उत्पन्नाचं साधन त्याचं मंद होतं, लाभ कमी यायला सुरुवात होतात, उत्पन्नाचं साधन मंद होतं, व्यवसाय काय फार चाले ना असं वाटायला लागलं. काय झालं, आमच्या शेजारी आमच्यासारखाच अजून एकाने व्यवसाय चालू केलाय, आता परवानगी आहे का नाही कोणालाही कुठे करायची बघा. आणि मग होतं कसं, तर तिकडं काही गिऱ्हाईक गेलं की आपलं कमी होतं आणि आपला व्यवसाय मंद व्हायला सुरुवात होतो. आज हा जर प्रकार बघितला तर जागतिक पातळीवर सगळीकडं हा प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणावर थैमान घालतो आहे. आणि स्पर्धा ही जी आहे ती नुसती नाही आहे, गळे कापूस स्पर्धा आहे. आणि गळे कापूस स्पर्धेत आपण टिकणं हे आज काळाची गरज आहे. त्यामुळं आपल्याला म्हणतो की आपण उत्पन्नाचं साधन मंद होतो. मग व्यक्तीस मिळणारे लाभ हे 4 प्रकारचे आहेत. एक आर्थिक लाभ,
पैशा स्वरूपामध्ये ज्यांना कन्वर्ट करतो ते. 2 सामाजिक लाभ, त्या व्यक्तीला काहीतरी एक स्टेटस असतं. ते स्टेटस असलं तर त्या व्यक्तीला जगण्यात अधिक आनंद होतो. आणि मानसिक लाभ म्हणजे आपल्याला आनंद झाला पाहिजे एखाद्या गोष्टीचा. सगळं करून आनंद नसेल तर उपयोग नाही. आणि भावनिक लाभ म्हणजे आपल्या भावनेला त्यानं साथ घातली असली पाहिजे. हा जर प्रकार बघितला तर आपल्याला भावनिक लाभ होतो. म्हणजे बघा, देवळात 50 जण होते, आपण बघत आहोत. भावनिक लाभ म्हणजे काय? दर आषाढी एकादशीला 5 लाख भाविक पंढरपुरात जमा होतात. पण एका कुठल्या तरी जोडीला त्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पूजेचा मान मिळतो. हा भावनिक लाभ आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल की मला त्यांच्याबरोबर आणि डायरेक्ट देवापुढं बसून पूजेचा लाभ मिळावा. असं जर असेल तर त्यासाठी आपलं भाग्य असलं पाहिजे आणि आयुष्यात आपल्या तो लाभ असला पाहिजे. तो लाभ हा दाखवतो. तो कुणाला मिळणार आहे हे त्या पांडुरंगाला सुद्धा माहीत नसलं पाहिजे. परंतु तो लाभ कुणाच्या नशिबात आहे हे त्या 5 लाखाचा कोणालाही सांगू शकणार नाही. पण प्रत्येक वेळी एका मिनिटच्या माणसाला मिळतो. तो कोण भाग्यवान आहे? त्याला घरातून त्यानं उचलून आणलेलं असतं. चला चला पंढरपूरला म्हणून तो येतो. मग असा लाभ आपल्याला आयुष्यामध्ये खूप जागी मिळतो, खूप जागी लाभ मिळतो. पण आपण त्या लाभास पात्र आहोत का हा 10 वेळा विचार करायचा. हा एक भाग. मग हे सगळ्या प्रकारचे लाभ आपल्याला यामध्ये मिळतात. पण चिंता कशाची आहे? जर हे मिळाले नाहीत तर त्याची मात्र चिंता येते. आणि मग ही चिंता ही माणसाला आयुष्यभर जाळते. ह्यालाच आपण काळ असा शब्द वापरत आहोत. काळ ही चिंता हे आयुष्यभर जाळते. बघूया कोणकोणत्या प्रकारचे लाभ आपल्याला यात मिळत नाहीत. या योगात शिक्षण 5म स्थान. त्यानंतर शैक्षणिक प्रगतीच होत नाही शैक्षणिकमध्ये. का व्हावं असं? तर त्याचं कारण ते आहे, विषधर कालसर्पयोगामध्ये मला लाभ मिळणार नाही. मला लाभ, उत्तम चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आणि अहो ते चांगले अमके शिक्षक छान शिकवतात म्हणून सगळ्यांनी सांगितलं. आणि काय झालं, मी ॲडमिशन घेतलं, 1 महिना झाला आणि ते रिटायर झाले. हो, आता माझी 4 वर्ष अजून तिथं 5 वर्ष मी काढायची. कोण मिळेल का नाही, येईल का नाही मला माहिती नाही. मला त्यांचा लाभच मिळणार नसेल तर माझ्या आयुष्यामध्ये हा सर्वात मोठा तोटा असेल. असं जर आपण बघितलं, शैक्षणिक प्रगती माझी त्यामुळे कुठली, माझा विश्वास आहे. परंतु ते नाही आहेत आज, ते आहेत, करू शकतात, पण रिटायर झाले. मी काय करणार? विद्याभ्यास आपण प्रयत्न करतो अभ्यासाचा, विद्या मिळवण्याचा. पण त्या विद्येमध्ये आपल्याला काही त्रुटी निर्माण होतात. चुकीचे मित्र मिळतात, चुकीची पुस्तकं मिळतात आणि मग आपण चुकीच्या पुस्तकातून वाहत जातो. चांगलं उत्तम छान पुस्तक लायब्ररीतून घेतलं आणि घरी जाऊन वाचायचं आणि सहज उघडलं, त्यात कुठलं तरी एखाद्या मुलीनं अगोदर नेला असेल आणि तिचा एखादा फोटो त्यात ठेवला असेल. तो चुकीने आपल्याला मिळाला. झालं वाटोळा अभ्यासाचं. डोक्यात तीच सगळा विद्याभ्यास गेला. तिचं नाव विद्या असलं म्हणजे बोंबच. मग तर झालं, माणूस काय करतो, भरकटत जातो. इतकं साधं कारण आहे माणसाला भरकटण्यासाठी. ही कोण, कुठली, काय, ह्याच्या शोधात तो निघाला आता. म्हणजे अभ्यास काय झाला, मागे पडला. विद्याभ्यास संपला, विद्येचाच अभ्यास सुरू झाला जरा, तर मग शाळा कॉलेजेसमध्ये आपल्याला फार अडचणी येतात. काहीही प्रसंग घडतो आणि मग आपण अडचणीत यायला सुरुवात होतो. त्यावेळेला विषधर म्हणजे ह्या स्वरूपाचं विष आपल्या डोक्यात घुसलं आणि मग ते विष आपल्याला मारायला लागतं. म्हणून विषधर कालसर्पयोग व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या त्रासातून त्याला पुढे नेतो आणि फारसं काय मिळू देत नाही. हा प्रकार बघितला तर मग त्याची विद्याभ्यासात प्रगती होत नाही, ज्ञानार्जन होत नाही. शाळेत बसलो पण मन लागत नाही, सारखं फोटोतच त्या डोकं आहे, सारखं बाहेरच लक्ष आहे, विचार दुसराच आहे आपला. असं जर असेल तर ज्ञानार्जन होत नाही. ह्यात सतत अडथळे येतात आणि आपल्या हातात ते नसतात. त्यामुळे आपण म्हणतो की हे असं का. आपल्याला ज्ञानार्जन, एका खेड्यातून रोज काही मुलं शाळेला येतात, काही अपरिहार्य कारणामुळे पुलाचं काम निघालं आणि गावात जाणारी एस टी बंद झाली. ते पूल होईपर्यंत वर्षभर एस टी येणार नाही. आता काय झालं, काय संबंधच कुणाचा नाहीये, तरी सुद्धा त्या मुलांच्या ज्ञानार्जनामध्ये काय झालं, खंड पडला. मग हे काय झालं, असं आमच्याच बाबतीत का व्हावं? मग ह्याला विषधर कालसर्पयोग म्हणायचं. आपला संबंध नाही, पण आपण त्याशी जोडले जातो आणि त्याची चुकीची फळं किंवा त्याची आपल्याला विपरीत फळं आपल्याला भोगावे लागतात. मग हे का लागतात? तर ह्याला आपलं कर्म जबाबदार असलं पाहिजे. त्यामुळं बऱ्याच वेळेला अजून एक प्रकार होतो ह्यामध्ये, काय तर अतिविचाराने स्मरणशक्ती क्षीण होते. बुध नीचेचा असणे, स्मरणशक्ती क्षीण होते आणि क्षीण झालेली स्मरणशक्ती आपल्याला काय करते, तर आपण काल वाचलं होतं पण आज माझ्या लक्षात नाही, असं जर होऊ लागलं असेल
तर जूनमध्ये शिक्षण घ्यायचं आणि एप्रिलमध्ये परीक्षा द्यायची. अगदी आत्ता आपण विचार केला तर ह्यामध्ये सेमिस्टर सिस्टीम असेल तरी सुद्धा जून जुलै ऑगस्टमध्ये आपण अभ्यास करायचा आणि ऑक्टोबरमध्ये परीक्षा द्यायची. आत्ता काल वाचलेलं माझ्या आज लक्षात राहीना तर मग मी अभ्यास कसा करणार, माझ्या स्मरणात कसं राहणार? आणि माझ्या स्मरणात जर कमी जर राहत असेल तर मग माझी स्मरणशक्ती क्षीण होत राहिली तर मला परीक्षेत कसं शक्य आहे ते? आणि असं होत असेल तर बऱ्याच लोकांचा हा सगळ्यात मोठा तोटा असू शकतो, बुध नीचेचा असू शकतो. त्यानंतर व्यक्तीचं मनोबल त्यामुळं कमी होतं. प्रत्येक गोष्टीला मला हे लक्षातच राहत नाही, मला 4 वेळा सांगितलं खरं समजावून पण मला समजलंच नाही, असं असेल तर किती वेळा एकच गोष्ट समजावून सांगायची, बाबा रे. आणि मग सांगणार आहे कंटाळला की तो म्हणतो अरे हा ढ आहे का काय, असं वाटावं. अशा स्वरूपात झालं की तुमच्याकडं त्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि तुमच्या शैक्षणिक प्रगतीला अडथळा यायला लागतो. आणि मग कदाचित तुमच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे तुमच्या कुठल्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा देताना टाळलं जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण म्हणतो की यात असं का व्हावं, तर ह्यामध्ये केतू जो आहे तो 5व्या स्थानामध्ये आहे. 5वं स्थान म्हणजे शिक्षणाचं, तुमच्या शिक्षणातले अडथळे सर्वात जास्त यात येतात आणि मग शिक्षणामुळे लाभ कमी होतात. ह्या 2 गोष्टी या कालसर्पयोगामध्ये प्रकर्षानं जाणवताना दिसतात. आता ह्याच्यामध्ये अजून एक येतं काय, नशिबाने किंवा पूर्व पुण्याईने काही लाभ मिळत असतात. नशिबाने किंवा पूर्व पुण्याईने काही लाभ मिळत असतात. आता ही पूर्व पुण्याई जी आहे ना ही फार मोठी असते. ही कशामुळे असते तर आपल्या जुन्या कर्मामुळे असते. आपल्याला वाटतं की आपलं काय कर्तृत्व नाही, काही कर्तृत्व तुमचं असत नाही, या रूपात मिळत असली का हे सगळे सहकार्य अडथळे येऊन बंद होतात. हे सगळे सहकार्य अडथळे येऊन बंद होतात. म्हणजेच काय तर गावातल्या सर्वात 1 नंबर जो कुठला विद्यार्थी असेल, शाळेत 10वीत पास झालेला, त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला अमक्या व्यक्तीने 2-5 लाख रुपये ठेवून त्याचं व्याज आहे त्याची शिष्यवृत्ती द्यायचं ठरवलेलं असतं. बरं, आता हे पूर्व पुण्याने मिळालेले फायदे आहेत. हा मुलगा 10वीला पहिला आला, शाळेतून पैसे मिळणार आहेत, परंतु एक दिवशी बँकच बंद होते. का? ज्या बँकेत ठेवले होते ती बँक बंद झाली, खाल्ली राजकीय लोकांनी. पतसंस्था सफरचंद खाव्या तशा खाल्ल्या. मग काय संपलं की त्या मुलाला मिळायचे सगळे फायदे बंद झाले. त्याचा त्यात स्वतःचा काही दोष नाही, ठेवणाऱ्यानं खूप चांगले ठेवले होते, पण ह्या लोकांनी खाल्ले असतील, शाळाही काय करू शकणार नाही. मग माझे सगळे काय झाले, नशिबाने आणि पूर्व पुण्याने मिळणारे सगळे फायदे बंद झाले. हा लाभ आता मी ह्याच्या विरोधात कुणाही विरोधामध्ये तक्रार करू शकत नाही. माझ्या पूर्व पुण्याईनं, माझ्या कर्मानं माझे फायदे गेले असं असेल तर विषधर कालसर्पयोग माझ्या 5व्या स्थानावरती काय करतो, आघात करतो असं आपण म्हणतो. त्यानंतर एक आहे, घरातच आपल्या आप्त स्वकीय संघर्षाच्या पवित्र्यात उभे राहतात. घरातच आपले आप्त स्वकीय संघर्षाच्या पवित्र्यात उभे राहतात. म्हणजे एकाच मुलावर जर खर्च करायचा झाला भरपूर तर घरातलीच आईपासून सगळे म्हणतात आणि बाकीच्यांवर खर्च नको आहे, त्याला एवढा खर्च करून काय करणार आहे, बाकीचे काय नको शिकायला, झालं त्याच्यावर खर्च करायचा कमी केला जातो आणि त्याचं शिक्षण कमी केलं जातं. ह्याच्यापेक्षा हे कर, ह्यापेक्षा हे कर, हे नको शाळा ही कर, गाडी कशाला घेतोस, तर बस न जा, सायकल घेऊन जा, झालं. ह्याचा सगळा परिणाम होतो आणि आपल्याच घरातले आप्तस्वकीय आपल्याच शिक्षणावर आणि त्यापासून मिळणाऱ्या लाभावर जर समजा आपल्याला आक्रमण करत असतील तर आपण कोणाचाही यामध्ये काय करू शकत नाही, दुस्वास करू शकत नाही, कोणालाही दुःख देऊ शकत नाही. त्यांचं बरोबर असतं त्यांच्या वतीनं आणि आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे. एखाद्या मुलीचं शिक्षण, तिच्या बरोबरची मुलगी पळून गेलेली असते, हिचा काही दोष नसतो, ही अत्यंत हुशार असते, पण ती पळून गेली कुणाबरोबर तर हिचं शिक्षण गावात बंद होतं. नाही, बंद बंद, तुझ्याबरोबरची ती अमकी पळून गेली, तुझं शिक्षण बंद, गावातल्या मुलीचं शिक्षण बंद. काय झालं हे? काहीही कारण नाहीये. माझ्या शिक्षणामध्ये विषधर कालसर्प, विष तिनं घेतलं, तिनं सगळं काम केलं चुकीचं, माझ्या बरोबर होती हा माझा दोष नाहीये, माझ्या गल्लीत होती, माझ्या गाडीत यायची, माझ्या वर्गात आहे म्हणून माझ्या बरोबर यायची, माझी जीवलग मैत्रीण नाही, पण ती पळून गेली, माझं शिक्षण बंद होतं. म्हणजे आपण म्हणतो की विषधर कालसर्पयोग या स्वरूपाचे परिणाम करतो. घरात आप्तसुखी संघर्षाच्या पवित्रात उभे राहतात आणि आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं. त्याच्याही पुढचा मुद्दा, संतती आणि त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य ढासळतं. परिणामी 7वं स्थान जे आहे ह्यामध्ये जर आपला यातला कोणता ग्रह नीचेचा शत्रू घरात असेल तर होतं काय तर संतती आणि त्यांचं मानसिक संतुलन, शारीरिक आरोग्य ढासळतं. परिणामी घरात मनोविकृतीमध्ये सतत संघर्ष होत राहतो आणि हा सतत झालेला संघर्ष आपल्याला शिक्षणापासून अलिप्त करतो. मला सांगा,
काही घरांमध्ये या प्रकारचे संघर्ष सतत होत राहतात. सतत होणारे संघर्ष हे व्यक्तीच्या शिक्षणामध्ये अडथळे आणतात. होय, शिक्षणासाठी मुलाला शैक्षणिक परिस्थिती अवलंबून असते. त्यासाठी शैक्षणिक वातावरणाची गरज असते. त्याच्या मनाला शिक्षणाचंच खाद्य देणं गरजेचं असतं. पण घरात आल्यानंतर जर घरची कामं, घरच्या चिंता, घरच्या विवंतना, घरचे सारखे होणारे वाद हे जर सारखे समोर असतील तर विचार त्याच मार्गाने जातो आणि मग शिक्षण जे आहे ते मागं राहतं. फक्त शाळेत किंवा वर्गामध्ये ऐकलेलं असतं तेवढा रोज जाऊन येऊन आपल्याला परीक्षेत पास होण्यासाठी पुरेसा असत नाही. मग 35% पास झालेला मुलगा पास होतो, पण विचार जर केला आपण तर तो 65% अज्ञान घेऊन पुढच्या वर्गात आलेला असतो. तो शहाणा झाला, त्याला सगळं ज्ञान आलं आणि त्या ज्ञानावर तो पुढे जगेल असं मला वाटत नाही. म्हणून 35% 40% पास होणारी माणसं ही आयुष्यामध्ये पुढं काही करू शकणार नाहीत. म्हणून पंचायत अशी होती की मला सगळं आलं पाहिजे, हा शिक्षणाचा ध्यास असला पाहिजे. मग त्यासाठी शैक्षणिक वातावरण गरजेचं आहे. घरातलं वातावरण त्याला जर उपलब्ध करून दिलं तर बरं होईल. ज्या घरामध्ये या प्रकारचे वाद सतत अवलंबून असतात त्या घरातलं मूल शिक्षणाकडे लक्ष देणं फार अवघड आहे. त्याला अभ्यास तरी कधी करणार, त्याला शंका आली तर विचारणार कोणाला? हा जर सगळा प्रकार आज घरोघरी तोच प्रकार दिसतो आपल्याला. आणि घरात जर बघितलं तुम्हाला असं लक्षात येतं, घरात घुसल्यानंतर सगळेच हातात ते मोबाईलचं डबडं घेऊन बसलेले असतील तर पोरं शिकणार तरी काय शिकणार आहे? इथून पुढच्या कालावधीमध्ये हाच सर्वात मोठा दोष असणार आहे. मोबाईल हा त्या घरातलं विष असणार आहे. त्यामुळे विषधर कालसर्पयोग हा प्रत्येक घरामध्ये हा शिरलेला आहेच. तो फक्त आता इतक्या जोरात काम करायला लागलेला आहे की याचा स्फोट होण्याची वेळ ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण शान होऊ का नाही मला माहिती नाही, पण आज तरी ही परिस्थिती घरोघरी आहे. यामध्ये कोणता कालसर्पयोग काम करतोय तर विषधर. मग तो कुठं करतोय बघा. हा जर काटकोन त्रिकोण आपण बघितला तर हा राहू आणि हे कर्म, भाग्य, संतती, मृत्यू याला फुल्या मारले. म्हणजे राहूच्या मागची बाजू कारण आपण इकडून तिकडे जात असतो. राहू इकडे पुढे जातो. नेहमी लिहिताना अंकडे 1 2 3 4 असे लिहितो आपण. म्हणजे काय तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने लिहितो आपण. घड्याळ या बाजूने चालतं, आपण त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूने लिहितो. मग जर ही बाजू चालायची असेल तर त्या मागच्या बाजूचे लाभ आहेत ते मिळत नाहीत. मग हा जर काटकोन त्रिकोण इथला असेल आणि ह्यात राहू आणि सगळे ग्रह असतील तर इकडच्या बाजूचं काय व्यय, स्वभाव, धन, पराक्रम, सुख आणि शिक्षण ह्या बाजू अपोजिट बाजूला गेल्या. ह्यात फक्त केतू आणि एखादा दुसरा ग्रह असतो. अशा परिस्थितीमध्ये ह्यात कोणते ग्रह आहेत इकडच्या बाजूला त्याचं तर फळ मिळणार नाही. रवी असेल इकडं कुठतरी तर आरोग्य मिळणार नाही. चंद्र असेल तर यश मिळणार नाही. मंगळ असेल ऐश्वर्य मिळणार नाही. बुध असेल बौद्धिकदृष्ट्या कंगाल होऊ. गुरु असेल चांगलं मार्गदर्शन मिळणार नाही. शुक्र असेल आपली वाणी आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. आणि शनी असेल तर आपल्या आयुष्यातला आनंद जाणार आहे. पण इकडं जर समजा ते ग्रह सगळे असतील तर आपल्या लक्षात येईल की ते ग्रह मागं आहेत इकडं. मग त्यांची फळं जी आहेत ती उशिरा मिळतात. मग उशिरा मिळणारी फळं ही आपल्याला त्रासदायक ठरतात. मग उशिरा मिळणारी फळं म्हणजेच काय मला सांगा. ज्या व्यक्तीचं लग्न वयाच्या 22 ते 25 वर्षी व्हायचं आहे ते 35 वर्षी झालं. ज्या व्यक्तीला डिग्री वयाच्या 22 वर्षी मिळायची आहे त्यासाठी प्रयत्न करून नापास होत ऑक्टोबर मार्च असं करत काही अडचणीवर मात करत त्यानं 31 वर्षी डिग्री मिळवली तर त्याचा उपयोग त्याला होईल काय? फार उशिरा मिळाली. उपयोग होईल परंतु ती नोकरी धंद्यासाठी किंवा आपल्याला अनुभवासाठी किंवा आपल्याला म्हणतो समाधानासाठी नाही असणार. समाधानासाठी असणार नाही. सगळे म्हणणार एकदा कस्तुरी गंगेत घोडं आलं. म्हणजे घोडं कोण, म्हणजे आपली भूमिका काय, आपल्याला असं का म्हणाले तर कसं तरी एकदा आपण त्यातून तरुण गेलो. कसं तरी तरुण जाणं शिक्षणामध्ये अडचणीचं आहे. काहीतरी मिळालं ह्याला काहीही अर्थ नाही. आपल्याला मानसिक समाधान आहे, आपल्याबरोबरच्यांना पण नाही आणि मिळालेल्या शिक्षणामध्ये आपल्या पदरात पण काही पडलेलं नाही. 10वी झालेल्या मुलांना 1 ते 30 पर्यंतचे पाडे म्हणायला लावले तर मला वाटतं 99% मुलं नापास होतील. अशी परिस्थिती आहे. अगदी 14×12 करताना सुद्धा कॅल्क्युलेटर लावतं आपल्याला लागतंय. आपण इतकं जर त्याच्यावर अवलंबून असू तर आपली बुद्धिमत्ता आपण चालवणार कधी? घासणारच नाही आमची प्लेट आम्ही. असं जर असेल तर आपल्याला आपली बौद्धिक क्षमता उत्तम ठेवता आली पाहिजे. याला म्हणायचं शिक्षण. प्रत्येक गोष्ट जर मी बघून सांगतो तर हा मंत्री होण्याची लायकीच आहे. बघून सांगतो. काय बघून सांगतो?
हा जर प्रकार बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या ह्या सगळ्या चुका आपल्याला आयुष्यात कारणीभूत ठरतात आणि हा विषधर कालचा उपयोग आपल्याला मारक ठरतो. मग आता ह्याच्यामध्ये शांती केली जाते. ती कुठं करायची, काय करायची यासंबंधी काही लोक मार्गदर्शन करतात. खरं तर तीही कुठंही करता आली पाहिजे. तुमच्या घरा करा, एखाद्या नदीतीरी करा, एखाद्या संगमावर करा, एखाद्या देवळात करा. जिथं तुम्हाला असं वाटतं की अरे ही जागा मला छान आहे असं वाटतं, तिथं करा. तुम्हाला त्याचं तेच फळ मिळेल. कुठंही याच व्यक्तीकडून किंवा याच जागी केली पाहिजे तरच फळ मिळेल असं कुठंही धर्मशास्त्रामध्ये असणार नाही. कारण असलं तर खूप अडचणीचं येईल ते. त्यामुळं आपण आपलं श्रद्धेनं करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना तुमच्यात काय बदल झाला हे महत्त्वाचं आहे. मी ही शांती केल्यामुळे माझ्या काही चुका होणार आहेत. मला जे मिळणार नाही त्यासाठी मी एका विशिष्ट देवाची किंवा शक्तीची आराधना केली, प्रार्थना केली, तिच्या चरणी मी लीन झालो. ओके, मला ती मिळावी म्हणून तिनं प्रयत्न करावेत, मीही प्रयत्न करावेत. आता प्रश्न असा आला की तू का प्रयत्न करणार? तू काय केलं तुझ्यासाठी? तर मी माझ्यामध्ये काय बदल घडवून आणला, मी माझ्या जगण्यात काय बदल केला, माझ्या उठण्याच्या वेळा बदलल्या, माझ्या स्मरणाच्या वेळा बदलल्या, माझ्यातला प्रामाणिकपणा वाढवला, माझं काम अजून थोडं वाढवलं, माझा मी आळस कमी केला, माझा शहाणपणा वाढवला, माझ्या कालच्या झालेल्या सगळ्या चुका मी दुरुस्त केल्या, मी त्या चुका पुन्हा करणार नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या चुका काल सगळ्या केल्या नव्हे तर मला जर कोणी दाखवून दिल्या तर मी त्याच्यावर राग न ओढता थँक्यू म्हणणार, मी ही चूक पुन्हा करणार नाही, मला तुम्ही सांगा बरं का. या स्वरूपाचा जर तुमच्यामध्ये बदल झाला तर त्या कालसर्पयोगाच्या शांतीचा परिणाम होऊन तुमच्यामध्ये बदल होईल. नाहीतर ती राख डोक्याला लावून काडीचाही बदल होणार नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. तुमच्यात बदल होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ठरतो. त्यामुळं हा विधी कुठेही करता येईल, फक्त तुमच्यात बदल होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि काही वेळेला बरेच लोक असं पण म्हणताना दिसतात की अरे ते आमकं केल्यावर मी 40 दिवस आमकं खायचं नाही, म्हणजे 40 दिवसानंतर तुला खायला परवानगी आहे का रोज, असा याचा अर्थ होतो. तसं काही नाही आहे. व्यक्तीचा आपण जर विचार केला तर आपल्या दातांची रचना, पोटाची रचना, आतड्यांची रचना ही संपूर्ण शाकाहारासाठी आहे. त्यामुळे 40 दिवस 50 दिवस नव्हे, तुम्ही प्रत्येक वेळी माळकरी म्हणून जगणं गरजेचं. तुमच्या जगण्यातला स्वभावातला जर फरक बघायचा तर तो खाण्यावर पडतो. त्यामुळं खाणं जे आपलं ते सात्विक असलं पाहिजे, माळकरी असलं पाहिजे. कामापुरती माळ घालायची आणि पुन्हा काढून ठेवायची या स्वरूपाचं असेल तर तुम्ही पाखंडी आहात, तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्हाला हवं तसं तुम्ही जगत आहात असा अर्थ होतो. त्याची सुद्धा चांगली फळं मिळणार नाहीत. परीक्षा आली की देवाकडे पळणाऱ्यांची संख्या बघितली की लक्षात येते की हा देवधार्मिक धार्मिक नव्हे, हा स्वार्थी आहे, स्वार्थांधाय म्हणून आत्ता देवाकडे चाललाय. तो म्हणणार तुला मी ओळखत नाही. इतकं साधं सोपं गणित आहे. म्हणून एकतर तुम्ही सात्विक व्हा, माळकरी राहा. आणि 40 दिवस 50 दिवस असं नव्हे, 40 वर्ष शब्द घातला तर तुमची अवस्था काय होईल बघा. 40 दिवसाऐवजी 40 वर्ष तू सात्विक राहायचं, काही खायचं नाही असलं काय वाईट, तर मग काय परिस्थिती होईल बघा. लोक विधीच करणार नाही. म्हणजे आपण करतो ते निदान तेवढ्या भीतीपोटी जर झाला असेल तर अर्थ नाही. भीतीपोटी वाघ सुद्धा काय करतो, टेबलावर बसलेला दिसतो आपल्याला, पण भीती संपली की परत तो त्याला मारायला मग कमी करत नाही. म्हणून भीतीपोटी काही केलं असेल तर तुमच्यात काडीचा बदल होणार नाही. प्रयत्न करा. तुमच्या सगळ्या दोषांवर तुम्ही सगळं करत आहात ते सगळं उपयुक्त आहे. तुमच्या त्या सगळ्या देवतेची शक्तीची आराधना कराच. तुमच्यामध्ये बदल करा आणि तुमच्यातला हा कालसर्पयोग काढा. प्रयत्न करा की तुमचं आयुष्य सुखी, आनंदी, सुंदर आणि सगळ्यात छान हो. यासाठी तुम्ही स्वतः तर बदलायला हवं. तुम्हाला काय मार्गदर्शन लागलं तर आम्ही आहोत. आमचा नंबर आहे 99-218-10-380. आपण विचारू शकता. सगळ्यात मोठं लागलं तर आम्ही तुम्हाला तो विधी करून देऊ. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुम्हाला जर त्यानंतर काही काउन्सिलिंग लागलं तर तेही आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्यात काय बदल केला याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि याच पूर्वीचे या नंतरचे सगळे व्हिडिओज तुम्हाला यात बघायला मिळतील. प्रयत्न करायचा की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय लागलंच तर आम्ही मदतीला तत्पर आहोत. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत.